मित्रांनो, हे कॅनल रोडवरचं बसवेश्वर चौक आहे आणि इथलचा हे सगळा प्रकार बघा. मुळात मी इथं थांबतो, बरीच माझ्या नाकाला वास येते, एवढा वास येतो, घाण वास. माझं घर याच छत्रपती चौकात म्हणजे बसवेश्वर चौकात कॅनल रोडला आहे. येता जाता निव्वळ ही घाण जी आहे, नाकाला रुमाल लावायची पाळी आहे. लावून लावून तर किती लागणार. लोकांनी काळजी घेतली पाहिजे की आपल्या दुकानातलं वेस्टेज कचरा वगैरे हा सगळा कचरा आपल्या डस्टबिनमध्ये टाकून तो नगरपालिकेच्या घंटागाडीत टाकायला पाहिजे. नाहीतर लोकांना अनेक बिमाऱ्यापासून याच्यापासून अनेक बिमाऱ्यासुद्धा होऊ शकतात. आणि नांदेडकर आणि आजूबाजूचे जे लोक आहेत, ह्या लोकांनी इथं घाण न टाकता आपलं घाण घंटागाडी येते त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे. नागरिकांनीसुद्धा सतर्क राहिलं पाहिजे. शासनानंच करावा ही लोकांची जी समज आहे ही चुकीची आहे. बरोबर. मुळात आपण स्वच्छता बाळगली पाहिजे. मुळात विषय आहे की आता प्रशासक असल्यामुळे त्यांच्यावर थोडं लोकांची पकड कमी झालेली आहे. कर्मचाऱ्यांनी हे काम करायला पाहिजे. त्याच्या अगोदर आपल्या लोकांनी, आजूबाजूच्या दुकानदारांनी सुद्धा याची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपलं नांदेड स्वच्छ नांदेड राहिलं पाहिजे. आणि प्रशासक असल्यामुळे आयुक्तांनी सध्या लक्ष देऊन या कामाकडे लक्ष देऊन स्वच्छता राबवली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे.